साहेब आणि किरण पाटील साहेब दोन राहिले, बरोबर राहिले. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेची सुरुवात करतो आहोत, याचा मला मनातून आनंद आहे. कोल्हापूरमधील एक जो माइंडसेट आहे, शेतीमधील उत्पादनाचा एक उच्चांक असेल, इथल्या इंडस्ट्रीज अत्यंत चांगलं काम करतात, इथल्या शिक्षणाचा विषय असेल आणि त्यातल्या त्यात खास करून कोल्हापूरमधील फाउंड्रीज किंवा कास्टिंग मॅन्युफॅक्चरर जे आहेत, जे काही 10% एक्सपोर्ट 8 ते 10% आपल्या देशातून परदेशामध्ये होत आहे, त्यातला सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो कोल्हापूरच्या फाउंड्रीजचा आहे. ही मला उल्लेख त्या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे. आणि त्यामुळं कोल्हापूरच्या फाउंड्रीजचा आपल्या देशामध्ये एक निश्चित प्रकारे वेगळं स्थान आहे. आणि अशा या सगळ्या फाउंड्रीज चालवणाऱ्या आमच्या एंटरप्रेनर्सला, आमच्या सगळ्या उद्योजकांना त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या अडचणी सोडवणं आणि आणखी महत्त्वाच्या, आणखी एका चांगल्या वरच्या लेवलला जी अपेक्षा आमच्या मंत्री द्वयानी अपेक्षित केली की कोल्हापूरची फाउंड्री ही नुसती देशातच नाही तर जगामध्ये नामउल्लेख त्याचा झाला पाहिजे, या लेवलला खऱ्या अर्थाने पोहोचवलं पाहिजे. आणि हे पोहोचवण्याचं काम मला पूर्ण या निमित्ताने खात्री आहे की धातू तंत्र प्रबोधिनीच्या निर्मितीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे कोल्हापूरची फाउंड्री जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीच्या अपेक्षा आणि शुभेच्छा या उद्घाटनाच्या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं देऊ इच्छितो. मित्रांनो, मला खात्री आहे की आज जी परिस्थिती आहे, प्रबोधिनीच्या माध्यमातून काय निर्माण होईल, काय याच्यामध्ये बदल होईल, असं जर अगदी छोटासा प्रश्न आपल्याला लक्षात आला, मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उत्पादकता वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. कारण आज स्किल्ड कंपोनंट, स्किल्ड मॅनपॉवर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव. आणि जर कुशल मनुष्यबळ आपण देऊ शकलो तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल, म्हणजे उत्पादन क्षमता वाढेल, उत्पादकता वाढेल, गुणवत्ता वाढेल, क्वालिटीमध्ये फार मोठी इम्प्रूव्हमेंट होईल, रिसर्च वर्क वाढेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं संशोधनावर फार मोठा भर पडेल. आणि संशोधन, उत्पादकता, क्वालिटी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर निश्चित प्रकारे आपण कॉम्पिटिटिव्ह होतो, स्पर्धाक्षम होतो आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण आत्मविश्वासाने आपलं कास्टिंग पाठवू शकतो. ही क्षमता आपल्यामध्ये निर्माण होईल. निश्चितच पर्यायाने त्यात सगळ्यात महत्त्वाचा काही जर आपल्याला दृश्य परिणाम जो दिसेल तो म्हणजे आपली या भागाची वेल्थ क्रिएशन होईल. म्हणजेच आर्थिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपली फार मोलाचं काम होईल. आज कोल्हापूर हा तसा जर म्हटलं तर मानव विकास निर्देशांकामध्ये फार वरच्या स्तरावरचा असलेला जिल्हा आहे. म्हणजे मला वाटतं पहिल्या 2-3 मध्ये का मुश्रीफ साहेब, पहिल्या 5 मध्ये. आणि मला विश्वास आहे की या सगळ्याच अधिकच्या या कामामुळे, या उत्पादन क्षमतेमुळे, गुणवत्तेमुळे, रिसर्चमुळे, ह्या सगळ्याच माध्यमातून आणखीन जास्त या ठिकाणी वेल्थ क्रिएशनमध्ये किंवा आर्थिक स्तर वाढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे मदत झाल्याशिवाय राहणार नाही. हा मला आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी निश्चित प्रकारे माझं मनोगत किंवा माझा विचार व्यक्त करायचा, जे देशाच्या आणि राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये सुद्धा भर टाकण्याचं काम या उद्योगाच्या माध्यमातून होईल. आणि ही एक खूप मोलाची कामगिरी या धातू तंत्र प्रबोधिनीच्या माध्यमातून, निर्मितीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल, असा एक विश्वास आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी मी व्यक्त करू इच्छितो.